सज्जनगडच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने सव्यसाची अभ्यासगट पुणे यांनी 75 ठिकाणी मनाच्या श्लोकांवरील प्रकट चिंतनाच्या आयोजनाचा संकल्प केला आहे. श्री समर्थ सेवामंडळ सज्जनगड या तीर्थक्षेत्री परमपूज्य डॉक्टर काका 20 वर्षांहून अधिक काळ सातत्याने प्रवचनासाठी येत असत. तिथे त्यांनी भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे, उपनिषदे, दासबोध, आत्माराम, 21 समासी वगैरे अनेक ग्रंथ समजावून सांगितले. दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पितृ पंधरवड्यात सलग 8 दिवस या अभ्यास वर्गाचं नियोजन होत असे. श्री समर्थ श्री श्रीधर स्वामी व त्यावरचे कार्यवाह समर्थने आदरणीय मार्गीबाबा यांच्या कृपेने आपल्याला या प्रवचनांचा लाभ घेता आला. हे ज्ञान आपल्याला व्यस्त आले. या सर्वांच्या गुणातून थोडे तरी उतराळी होण्यासाठी कृतज्ञतापूर्वक वरील संकल्प केला गेला. या निमित्ताने या समर्थांच्या व परमपूज्य डॉक्टर काकांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचेही कार्य सुरू आहे. आतापर्यंत शिवगड, समर्थांची कर्मभूमी असलेले चाफळ, टाकळी, शिवधरगड तसेच गोवा, मुंबई, सातारा, औदुंबर, इस्लामपूर, कोल्हापूर, पुणे परिसर, पावघर, पाषाण, बाणे, धारी, कवे रोड, सिमोग रोड वगैरे सर्वच भागातील विविध सोसायट्यात या यशस्वीरित्या हा कार्यक्रम चालू आहे. विशेष म्हणजे याची उत्तरोत्तर याला चढत्या भाजणीचं स्वरूप आले आहे. अशा प्रकारे या शिबिरांमधून शिबिराचा आणखी एक उद्देश असा आहे की मराठा जितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. समर्थांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार तर आहेच, पण आज आपण सर्व मंडळी म्हणजे हिंदू बांधवांनी एकत्र येण्याची अत्यंत गरज आहे. आपण पाहतो की बाहेर आज अगदी समर्थकांची जरी परिस्थिती नसली तरी आपण आता बाहेर पाहतो की आताचे जे राजकारण आहे, समाजकारण आहे, तिथे थोडीफार अशाच पद्धतीची परिस्थिती आहे. यासाठी आपण सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येण्याची अतिशय गरज आहे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या शिबिरांचं किंवा चर्चासत्रांचे आयोजन केलेले आहे. त्याचबरोबर या उपक्रमामध्ये सर्वांचा सहभाग होण्यासाठी सर्वामुखी मंडळ बोलवावे या नात्याने सुरुवातीला आपण सर्वांनी मिळून मनाच्या श्लोकांचे पठण केले आहे आणि त्यानंतर आदरणीय आचार्य त्यांचे त्या आचार्यावरती निरूपण होणार आहे. आता या उपक्रमात आपण मनाचे श्लोक का निवडले तर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण किंवा मन चंगातो कटौती में गंगा मन एव मनुष्याला कारण बंध मोक्ष, म्हणजे मनच मनुष्याला बंधनात अडकवते किंवा बंधनातून सोडवते आणि म्हणूनच या मनाचे व्यवस्थापन आणि उन्नयन कसे करावे याचे सर्व मंत्र तंत्रशील समर्थांनी या 205 गुणाच्या श्लोकात आपल्याला समजावून सांगितले आहे आणि तसेच त्याच्यावरचे निरूपण आता आपल्याला आचार्य जयश्री करणार आहे. ज्ञानेश्वरीबद्दल नामदेव महाराज म्हणतात, नामाप्रमाणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावा. त्याप्रमाणे श्री समर्थांच्या 205 गुणाच्या श्लोकांपैकी एक जरी श्लोक आपण मनापासून अभ्यासला, समजावून घेतला तर आपले प्रापंचिक आणि पारमार्थिक जीवन नक्कीच यशस्वी होऊ शकेल. आजकाल आपण पाहतो की रूम टेम्परेचर मेंटेन करणारी AC, हीटरसारखी उपकरणं असतात, यंत्र असतात. बाहेर किती थंडी असली तरी आत उबदारपणा असतो, की बाहेर किती गरमी असते तरी आत थंडावा असतो. समर्थांचे मनाचे श्लोक हे मानसिक स्थिती मेंटेन करणारी यंत्रच आहेत. पण हे केव्हा तर मनाचे यंत्र बिघडले नसेल तरच, म्हणून कुठल्याही यंत्राला मेंटेनन्स हा लागतोच. तसे या मानवी मनाला मनाच्या श्लोकांद्वारे श्री समर्थ ऑइलिंग करतात, जेणेकरून ते न करूनता व्यवस्थित कार्य राहील. समर्थ स्वतः आश्वासन देतात, मनाची शते ऐकता दोष जाते, मती मंदते साधना योग्य होते, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य आम्ही म्हणे दास विश्वासता होती. हा जो उपक्रम आपला आहे, हा उपक्रम पूर्णपणे नेण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. छोट्या छोट्या सोसायट्यांमधून, अभ्यास वर्गातून, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यासह आपल्याला या कार्यक्रमाचे आयोजन करता येऊ शकेल. आणि या उपक्रमाने आपल्याला जो आनंद मिळाला आहे, आपल्या पारमार्थिक आणि जीवन
किंवा कार्यवती जीवन जसे उन्नत झाले मदत झाली आहे, त्याप्रमाणे सर्वांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे शिबिर उत्तम पार पडेलच. आपल्याला आचार्य म्हणून जसे ते लाभले आहेत आणि इथं मुख्य म्हणजे श्री रामनारायणचं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाच्या शक्तीवर आणि या आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्यांनी इथं रोज अधिक संख्येने उपस्थित राहावं आणि आपलं उपक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. जय जय रघुवीर समर्थ. आणि आता आदरणीय जयश्रीतांना विनंती करते की त्यांनी जे आपल्याला जे ज्ञानकांड सांगितले त्यांना आता आपण विनंती करणार आहोत की जे आपल्याचे ठेवे ते इतरांचे सांगावे. हे त्यांचे व्रतच आहे आणि हे व्रत त्या नक्की आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून पूर्ण करता येईल. आता माहिती जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद शुभांगीताई. आता तुम्हाला प्रवचनातून तर जयश्रीताईंचा परिचय होईलच, पण मी त्यांचा थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते. आदरणीय सौ जयश्रीताई सांगवीकर या समर्थ भक्त सौ जयश्री प्रकाश सांगवीकर या मूळच्या विदर्भातील अकोला येथील आहेत. त्या परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख मुलभूत यांच्या अनुग्रहित आहेत. जवळपास 30 वर्षे नियमितपणे सज्जनगड येथे पितृपक्षात होणाऱ्या अभ्यास वर्गांना उपस्थित राहून श्री गुरुचरणी बसून त्यांनी सर्व आध्यात्मिक ग्रंथांचे श्रवण केलेले आहे. प्रस्थानत्रयींचा संपूर्ण अभ्यासही त्यांनी याच पद्धतीने केलेला आहे. श्रीमद दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, भगवद्गीता या सर्वांचा त्यांनी अभ्यास करून गेली 25 वर्ष त्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या ग्रंथांचे निरूपण करीत आहेत. महाराष्ट्रात ब्रह्मपुरी पासून रत्नागिरीपर्यंत सर्व ठिकाणी त्यांची प्रवचने होत असतात. ऑनलाईन माध्यमातूनही वर्षभर नियमितपणे अनेक ग्रंथ त्या समजावून सांगत आहेत. दासबोध, मनाचे श्लोक व पंचदशी यांचे आठवड्यातून 3 दिवस नियमित वर्गही सध्या सुरू आहेत. मुरगुड येथे आध्यात्मिक शिबिरांचे आयोजन करून तेथे होणाऱ्या अभ्यास वर्गांनाही त्या मार्गदर्शन करीत असतात. त्यांना श्री गजानन महाराज मंदिर वारजे तर्फे आणि आदरणीय उषाताई जोगळेकर व सव्यसाची अभ्यासगट पुणे यांनी ब्रह्मवादिनी हा पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांनी त्यांना श्रीगुरु पदावर बसवले असून त्यांना अनुग्रहाचाही अधिकार देण्यात आलेला आहे. त्यांचा अमृतधारा हा आध्यात्मिक कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांचे ओवीबद्ध चरित्र लेखनही त्यांनी केले आहे, जे बंधू तयाते या नावाने प्रसिद्ध आहे. काका परिवारातील अनेक साधकांच्या नित्य वाचनात असणारे हे पुस्तक आहे. तसेच सज्जनगड, भक्ती योग यासारख्या अध्यात्माला वाहिलेल्या मासिकांमध्ये त्याचप्रमाणे इतरही अनेक मासिकांमध्ये त्यांचे लेखनही वेळोवेळी प्रकाशित होत असते. लॉकडाऊनच्या काळामध्ये बंधू तयाते या फेसबुक पेजवर लोकाग्रहास्तव दर मंगळवारी भगवद्गीतेवर व गुरुवारी परमार्थ विज्ञान आणि दासबोध यावर त्यांची दुपारी 4 ते 5 लाईव्ह प्रवचन सेवा सुरू होती. या माध्यमाचा अतिशय कल्पकतेने वेदांत प्रचार आणि प्रसार यासाठी उपयोग करताना त्या दिसून येतात. त्या काळात बी हॅपी स्टे हॅपी या विषयावर 3 दिवसांचे ऑनलाईन आध्यात्मिक शिबिर आयोजित करणे असो वा संतांना अभिप्रेत दिवाळी उलगडून दाखवणारा दिवाळी पहाटसारखा कार्यक्रम असो, उपलब्ध सर्व माध्यमातून आनंदाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार ते अखंड करीत आहेत. या माध्यमाचा अतिशय परिणामकारकरित्या वापर करीत त्यावर जवळपास 250च्या वर विविध विषयावरील प्रवचने उपलब्ध आहेत. केलोपनिषद, कठोपनिषद, तैत्तिरीय उपनिषद व ईशावास्योपनिषदावरील व दासबोध तसेच इतरही प्रासंगिक विषयांवरील प्रवचने बंधू तयाते या फेसबुक पेजवर उपलब्ध आहेत. तसेच जयश्री सांगवीकर या नावाने यूट्यूब चॅनलही या यूट्यूब चॅनलवरही त्यांची विषयांवरील म्हणजे जवळपास 250च्या वरची प्रवचने उपलब्ध आहेत.
जय जय